नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण बँगलोरच्या साईडला म्हणजे बँगलोर भागामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात बनवली जाणारी 30 इडलीची रेसिपी आज आपण अगदी परफेक्ट अशी बघणार आहोत. बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली 30 इडली ही तयार झाली. अगदी परफेक्ट सॉफ्ट आणि जाळीदार आणि जसं तिचं टेक्स्चर असतं अगदी परफेक्ट तसं ते टेक्स्चर तिला आलं आहे. आज आपण अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये ही इडली घरी कशी बनवायचं ते बघणार आहोत. चला आपण लगेच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये मी 1.5 कप रेशनचे तांदूळ घेतले. आपण कुठल्याही प्रकाराचा तांदूळ वापरला तरी काही हरकत नाही, फक्त बासमती तांदूळ इडली आपण डोसे बनवताना कधीही वापरू नये. त्यानंतर 1.5 कप तांदूळासाठी अर्धा कप उडीद डाळ घेतली आणि आपल्या इडलीला अगदी छान टेक्स्चर मिळण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस आपण इडली बनवतो ती त्या बनवल्यानंतर अगदी रवेदार अशी होते. तिला थोडंसं आपल्याला टार्च मिळण्यासाठी म्हणजे चिकटपणा थोडंसं टेक्स्चर मिळण्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे साबुदाणे घेतले. जर तुम्हाला घालायचे नसेल स्किप केलं तरी काही हरकत नाही. अर्धा वाटी आपलं नेहमीचं पोहे आणि आपलं छान पीठ फर्मेंट होण्यासाठी 1 चमचा आपण यामध्ये मेथीच्या दाण्यांचा वापर करतोय. सर्वप्रथम मी दोघीही वस्तू 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. तांदूळ आपण सेपरेट त्याला भिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर डाळीमध्ये आपण मेथीचे दाणे, पोहे आणि साबुदाणे एकत्र करून भिजवून घेणार आहोत. का की आपण एकदा सगळं एकत्र का नाही भिजायचं, तर आपल्याला तांदूळ हे अगदी थोडेसे जाडसर असे दळायचे असते आणि डाळीचं पीठ जे आपण दळणार असतो डाळ ती अगदी सॉफ्ट अशी आपल्याला तिला दळायची असते. त्यामुळे खूप छान अशी आपली इडली ही तयार होते. म्हणून आपण हे जसं मी साहित्य वेगवेगळे भिजवून घेतले तेवढं आपण भिजवून घ्यायचं. कमीत कमी याला आता 5 ते 6 तास आपण ह्या वस्तू भिजवून घेणार आहोत. तर बघू शकाल 5 ते 6 तास नंतर आपलं अगदी छान डाळ आणि तांदूळ दोघीही वस्तू अगदी परफेक्ट अशा भिजून झाल्या आहेत. जर आपल्याला उद्या बनवायचं असेल इडली तर आदल्याच दिवशी आपण सकाळी हे दोघी वस्तू भिजून घ्यायचं आणि सायंकाळी याला दळून रात्रभर आपण या पिठाला फर्मेंट करायला ठेवायचं. पुन्हा मी ते तांदूळ आणि डाळ 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. लगेच तांदूळ सर्वात प्रथम आपण दळून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी संपूर्ण तांदूळ हे एकाच बॅचमध्ये दळून घेते. 2 बॅचमध्ये दळून घेतले तरी काही हरकत नाही. लय कपभर पाणी घालून लय मिक्सरला हे तांदूळ आपण अगदी बारीक असे फिरवून घेणार आहोत. अगदी म्हणजे थोडेसे जाडसर तांदूळ हे राहतातच. अशा पद्धतीने थोडेसे रवेदार असे आपण तांदूळ दळून घेतले. अशाच पद्धतीने आपण तांदूळ हे दळून घ्यायचे. त्यामुळे अगदी परफेक्ट असं आपले इडली ही तयार होते. आणि हवाबंद डब्यामध्ये हे बॅटर आता आपण काढून घेणार. छान आपल्याला जर पीठ फर्मेंट करायचं असेल तर हवाबंद डब्यामध्ये पीठ हे फर्मेंट करायला ठेवा. त्यामुळे खूप छान असं आपलं पीठ हे तयार होतं. नंतरून लगेचच ते पीठ आपण त्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर डाळ देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि कपभर पाणी घालून हिला अगदी फाईन पेस्ट आपण हिची तयार करून घेऊ. अगदी सॉफ्ट परफेक्ट अशी आपली मऊ अशा पद्धतीने आपण फाईन पेस्ट तयार करून घ्यायची. जेवढे शक्य आहे तेवढं आपण बारीक करून घ्यायची ही डाळ. त्यामुळे खूप छान असे आपले इडली ही तयार होते. लगेचच संपूर्ण बॅटर हे आपण ह्यामध्ये आता मिक्स करून घेणार आहोत. तर त्यामध्ये घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. कमीत कमी 2 ते 3 मिनटं एकसारखं चमच्याने एका डायरेक्शनने ढवळत आता अगदी छान असं आपण पीठ हे फेटून घ्यायचं. यामुळे आपलं अगदी छान असं फर्मेंट होतं आणि परफेक्ट अशी आपली इडली ही तयार होते. लय याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता आपल्या जर थंडीचे दिवस असतील तर कमीत कमी 14 ते 15 तास अगदी सहज आपल्याला पीठ फर्मेंट करायला लागतं आणि उन्हाळा असेल तर 8 ते 9 तासाच्या आत ते फर्मेंट होतं. आता मी याला रात्रभर फर्मेंट करून घेते. तर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपलं पीठ हे फर्मेंट झालं आहे. जर थंडीचे दिवस असतील तर त्याच्यावरती जाड कपडा टाकून आपण जिथं थोडी गरमाहट असेल अशा भागामध्ये ठेवून हे पीठ फर्मेंट करून घ्यायचं. अगदी परफेक्ट असं आपलं पीठ फर्मेंट झालं आहे आणि फर्मेंट केलेलं पीठ डायरेक्ट न हलवता हलक्या हाताने त्याला हळूवार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जी काही हवा निर्माण झालेली असते ती निघून जाऊ नये आणि आपलं पीठ हे व्यवस्थित राहील. तर मी हलक्या हाताने व्यवस्थित त्याला मिक्स करून घेते. अशाच पद्धतीने आपण कधीही पीठ मिक्स करून घ्या. जर एकसारखं जोराने हलवून तुम्ही पीठ मिक्स करून घ्या जे काय फर्मेंटेशन ते पूर्णपणे निघून जातं. अगदी परफेक्ट असं आपलं पीठ हे तयार झालं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपल्याला अजिबात सोडा वगैरे घालण्याची गरज नाही. जर आपलं पीठ व्यवस्थित फर्मेंट नसेल झालं तर अगदी थोडासा आपण बेकिंग सोडा घातला तरी काही हरकत नाही. जर तुम्हाला अर्धं पीठ वाचून ठेवायचं असेल आणि फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवून देणार असाल त्यावेळेस अजिबात
सोडा घातलेलं पीठ हे ठेवू नका, त्यामुळे आपल्या इडल्या ह्या दुसऱ्या दिवशी व्यवस्थित होत नाही. तर त्यानंतर याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. मीठ घातल्यानंतर देखील मी फक्त हळूवार अर्धा ते 1 मिनिटभरच त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. तर थर्टी इडली बनवण्यासाठी इथं मी प्लेटचा वापर करते. आज आपण कुठलंही मोल्ड वगैरे वापरणार नाही आहोत, कुठलंही इडली बनवण्याचं भांडं वापरणार नाही आहोत. त्यानंतर लगेच आपली डीमोल्ड म्हणजे इडली ही लगेचच निघायला हवी, त्यासाठी इथं मी केळीच्या पानांचा वापर करते. इथं आपण कॉटनच्या कापडांचा वापर केला तरी काही हरकत नाही, त्याच्याने देखील अगदी छान इडली अशी आपली तयार होते. लगेच मी या केळीच्या पानाला तेल हे लावून घेते. आपण केळीची पानं वापरल्यामुळे ज्यावेळेस आपण इडली शिजून झाल्यावरती त्यावेळेस ती इडली अगदी सहज अशी निघते, म्हणजे आपल्या प्लेटला अजिबात इडली ही चिटकणार नाही. तर लगेच मी संपूर्ण आता केळीच्या पानाला तेल हे लावून घेते. तेल लावून झाल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये बॅटर हे टाकून घेणार आहोत. मी 2 ते 2.5 चमचे आता याच्यामध्ये बॅटर हे टाकून घेणार आहोत. का ज्यावेळेस आपण आता इडला स्टीम करणार आहोत, इडली शिजवणार आहोत, त्यावेळेस ती पुन्हा फुलेल, म्हणजे आपल्या प्लेटमध्ये ती व्यवस्थित सेट होईल. जर आपण फुल भरून ठेवलं तर आपली इडली ही बाहेर निघण्याची शक्यता, बॅटर हे बाहेर पडण्याची शक्यता राहील. म्हणून व्यवस्थित आपण अर्धा इंच तरी रिकामं राहील इतपत हे प्लेट भरून घ्यायचे. आता आपल्या प्लेट हे व्यवस्थित आपण सेट करून घेतले. थोडंसं त्यांना हाताने हलवून घ्या, जेणेकरून जी काही हवा निर्माण झाली असेल ती निघून जाईल. लगेचच साईडला मी इडली पात्रामध्ये पाणी हे आधीच गरम करून घेतले. त्यानंतर लगेच याच्यावरती अशा पद्धतीने जाळीही आपण ठेवून घेणार आहोत. आता माझ्याकडे देखील ते 30 इडली बनवण्याचे प्लेट नाही, म्हणून मी आपल्या रेग्युलर प्लेटमध्ये आता ही इडली बनवून घेते. जसं आपल्याकडे जर असं भांडं नसेल तर डायरेक्ट आपली जी नेहमीची चाळणी असतो, आपण वापरण्यासाठी वडे वगैरे वापरण्यासाठी वापरतो, तीही वापरली तरी काही हरकत नाही. प्लेट ठेवून आपण झाकून कमीत कमी 15 मिनटं आता याला स्टीम करून घेणार आहोत. का की ही आपल्या नेहमीच्या इडलींपेक्षा जाड असता, म्हणून यांना स्टीम करायला वेळ लागतो. लगेच 15 मिनटानंतर बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली इडली ही तयार झाली. आपण हाताने चेक करून घेऊया. अगदी परफेक्ट ती आपल्याला हाताला चिपकत नाही, म्हणजे अगदी परफेक्ट झाले. सुरीच्या सहाय्याने देखील आपण चेक करून घेतलं तरी काही हरकत नाही. लगेच आपण त्या प्लेट काढून साईडला ठेवून कमीत कमी 5 मिनटं आता आपण याला असेच राहू देणार आहोत. त्यानंतरच याला डिमोल्ड करणार आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित निघेल आणि अगदी छान आपल्या इडली अगदी परफेक्ट आकारात निघतात. लगेच कडेच्या सहाय्याने आपण सुरीही फिरून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण सुरीही फिरून घ्यायची, त्यामुळे अगदी सहज अशी आपली इडलीही निघते. जी काय कडेला चिटकलेली असते ते जरा रिलीज होऊन आपल्या इडली निघायला अजिबात त्रास होत नाही. तर लगेच मी तुम्हाला एक इडलीही काढून दाखवते. अगदी परफेक्ट अशी आपली इडली ही तयार झाली आहे. अगदी परफेक्ट जशी आपल्याला बाहेर स्नॅक सेंटरवरती मिळते, अगदी परफेक्ट तशी जाळीदार सॉफ्ट अशी आपली इडली ही तयार झाली. तर या इडलीसोबत जी काही गन पावडर खाल्ली जाते ती आधीच मी व्हिडिओ त्याचा अपलोड केला आहे. जर तुम्हाला हवं असेल तर नक्की माझ्या चॅनलला भेट द्या, तिथे तुम्हाला ती रेसिपी अगदी सहज मिळेल. आणि मी लिंक देखील या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनला लावून ठेवणार. अगदी परफेक्ट अशी आपली इडली ही तयार झाली. आणि या इडलीसोबत आपली चटणी ही पूड चटणी ही खाल्ली जाते, आणि त्याचसोबत त्याच्यावरती तूप टाकून अगदी आवर्जून ही इडली खाल्ली जाते. नक्की ही इडली तुम्ही करून बघा, सर्वजण अगदी आवडून खातील. अशी अगदी परफेक्ट अशी आपली इडली ही तयार झाली. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट अशी आपली इडलीचं जर तुम्ही व्यवस्थित मापानुसार करून घ्याल तर अगदी छान अशी आपली इडली ही तयार होते. तर सर्वात आधी मी तूप टाकून घेतले. तूप टाकून झाल्यानंतर आवडीनुसार आपल्याला कितपत चटणी तिखट हवी त्यानुसार आपण यावरती घालून खाऊ शकतो. अगदी परफेक्ट अशी आपली जाळीदार सॉफ्ट आणि अगदी परफेक्ट टेक्स्चरची इडली ही तयार आहे.